जेव्हा राजकारणामध्ये एखादी भिंत कोसळते तेव्हा आवाज होतो, पण जेव्हा एखादा पायाचा दगड सरकतो तेव्हा अख्खी इमारत पत्त्यासारखी कोलमडते. उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या साम्राज्याला असाच एक शांत पण अत्यंत घातक असा सुरुंग लागला आहे. कट्टर शिवसैनिक नसलेले पण ठाकरे कुटुंबासाठी कवच बनलेले आमदार सचिन अहिर यांनी अखेर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर आहे. जे सचिन अहिर ज्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवून त्यांना विधानसभेवर पाठवलं होतं, ते सचिन अहिर ठाकरे गटाची साथ सोडून आता आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. हा केवळ फक्त पक्षांतर सोहळा नाही, तर मुंबईतल्या उद्धव ठाकरे यांच्या स्वराज्याला लागलेला एक मोठा सुरुंग आहे. पण सचिन अहिर यांनी अचानक हा निर्णय का घेतला आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघ कसा काय धोक्यात आलाय? पडद्यामागची इनसाइड स्टोरी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सचिन अहिर हे मुंबईच्या राजकारणातलं कोणतंही लहान नाव नाही. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष म्हणून मुंबईतल्या गिरणी कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबावर सचिन अहिर यांची मोठी पकड आहे. 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. हा काळ ठाकरे गटासाठी फार महत्वाचा ठरला, कारण आदित्य ठाकरे हे वरळीतून आपली पहिली निवडणूक लढणार होते. जर अहिर विरोधात राहिले असते तर आदित्य ठाकरेंना वरळीतून जिंकणं कठीण गेलं असतं. पण उद्धव ठाकरेंनी रणनीती आखली, सचिन अहिर यांना शिवसेनेत आणलं आणि आदित्य ठाकरेंचा वरळीतून विजय मार्ग सुकर केला. या बदल्यात उद्धव ठाकरेंनी सचिन अहिर यांना विधान परिषदेचे आमदार केले. मग ज्या सचिन अहिर यांना उद्धव ठाकरेंनी एवढा मान दिला, आमदारकी दिली, मग अचानक असं काय घडलं की त्यांना एकनाथ शिंदेची शिवसेना गाठावी लागली? यामागची मुख्य 3 कारणं आहेत, ते आपण बघूयात. पहिलं कारण म्हणजे वरळीमधलं दुय्यम स्थान. आदित्य ठाकरे वरळीचे आमदार झाल्यानंतर तिथली सगळी सूत्रे युवा सेनेच्या हातात गेली. दुसरं कारण म्हणजे पक्षामध्ये वाढती घुसमट. ठाकरे गटात काही ठराविक प्रवक्त्यांची आणि नेत्यांची मक्तेदारी वाढली होती. संयमी नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिर यांना काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये स्थान मिळत नव्हतं. तिसरं कारण म्हणजे विकास कामांसाठी निधी. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. विरोधी पक्षात राहून कार्यकर्त्यांची कामं होत नव्हती आणि मतदारसंघासाठी निधी मिळत नव्हता. आपल्या राजकीय भविष्यासाठी त्यांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. सचिन अहिर यांच्या जाण्याचे सर्वात मोठा फटका आदित्य ठाकरे यांना बसणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आता आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी सचिन अहिर यांच्या ताकदीचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा पूर्ण वापर करणार हे स्पष्ट आहे. म्हणजेच वरळीचा गड वाचवण्यासाठी आता आदित्य ठाकरेंना रक्ताचं पाणी करावं लागणार आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंना त्यांच्याच घरात घेरून हा एक मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक खेळला आहे. पण मित्रांनो, आता या संपूर्ण गळतीकडे पाहता आपल्याकडे एकच रोकडा प्रश्न उरतोय, तो म्हणजे या सर्वांमध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं नक्की चुकतंय काय? एवढं मोठं संकट येऊनही जर सचिन अहिरांसारखे ज्येष्ठ नेते पक्ष सोडत आहे, तर यामागे ठाकरेंच्याच रणनीतीमध्ये काहीतरी चुका असणार. तर यामध्ये काही कारणं असतील. त्यामध्ये फक्त भावनिक राजकारण करणे, म्हणजे उद्धव साहेब अजूनही गद्दारी झाली याच भावनिक मुद्द्यावर राजकारण करत आहे. पण प्रॅक्टिकल राजकारणात टिकण्यासाठी कार्यकर्त्यांना सत्ता आणि निधी द्यावा लागतो, जिथे उद्धव साहेब कमी पडत आहेत. दुसरं कारण म्हणजे मातोश्रीभोवती चुकीचे कोंडाळे. म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांसोबत जे मोजके कार्यकर्ते आहेत ते जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. या वाढत्या कम्युनिकेशन गॅपमुळे पक्षात नेत्यांची मोठी घुसमट होत आहे. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना संशयाने पाहणे. सचिन अहिरांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी सोडून प्रामाणिकपणे आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये सेट केला आहे. मात्र संकट काळात पक्षात मूळ शिवसैनिक आणि बाहेरून आलेले नेते असा सुप्त भेदभाव केला गेला, ज्यामुळे नेत्यांनी स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी महायुतीचा रस्ता धरला. थोडक्यात सांगायचं तर उद्धव साहेब जर अजूनही एसी केबिन मधून बाहेर पडून नेत्यांना थेट विश्वासात घेणार नसतील, तर उरलेली शिवसेना वाचणं कठीण होईल. तर मित्रांनो, सचिन अहिर यांचा निर्णय योग्य आहे का? आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे
करावी लागणार का, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.